51 तोळे सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी, लग्नात लाखोंचा खर्च करूनही हगवणे कुटुंबियांची हाऊस सरली नाही आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरात आलेल्या सुनाला, वैष्णवीला छळ करून, तिचे हाल करून मृत्यू कवटाळाला भाग पाडलं। पुण्यातल्या मुळशी जवळच्या गावात एका विवाहित महिला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संपूर्ण राज्य आता हादरलं असून नागरिकांमध्ये देखील संतापाचं वातावरण आहे। या प्रकरणी आतापर्यंत तिचे पती शशांक, नणंद करिश्मा, सासू लता, सासरे राजेंद्र आणि दीर सुशील या 5 जणांना अटक करण्यात आली आहे। मात्र सासरच्यांच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आयुष्य संपवल्याची ही काही एकच घटना नाहीये। राज्यात याआधी देखील अशाच घटना घडल्या। राज्यात काय देशातही महिलांच्या छळाला, हुंड्यापायी जीव घेण्यासारख्या अनेक घटना घडल्या असून याच पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। ती म्हणजे पुण्याची ही घटना ताजी असतानाच पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 1.5 वर्षात 30 वैष्णवींना आपलं जीवन संपवलंय। 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर वैष्णवी सारख्या तब्बल 30 महिला, मुली आणि तरुणींनी असं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलंय। तर 250 विवाहित महिलांनी सासरच्या मंडळींवर गुन्हे दाखल केलेत। राजेंद्र हगवणे यांची सून असलेल्या वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले असताना पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 1.5 वर्षात 30 विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक वास्तव समोर आले। याच कालावधीमध्ये 250 विवाहित महिलांच्या समस्यांवर देखील निराकरण सुरू आहे। त्यांच्या सासरच्या मंडळींवर कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि मानसिक त्रास देण्याचे आरोप पोलीस खात्यामध्ये दाखल करण्यात आले आहेत। जानेवारी 2024 ते मे 2025 या कालावधीमध्ये या घटना घडल्या असून त्यातील बहुतांश प्रकरणे समाजाच्या मुख्य प्रवाहातून दुर्लक्षित राहिलेली आहे।